वेलकम बॅक फ्रेंड्स. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, यावर्षी चैत्र नवरात्री 9 एप्रिलला सुरू होते आहे, परंतु त्याआधी एक दिवस म्हणजेच आज 8 एप्रिलला सूर्यग्रहण होणार आहे. हे वर्षातलं पहिलंच सूर्यग्रहण असेल. याआधी 25 मार्चलाही चंद्रग्रहण झालं होतं, जे भारतामध्ये दिसलं नव्हतं. 8 एप्रिलला होणारं वर्षातील पहिलं सूर्यग्रहण देखील भारतामध्ये दिसणार नाही, परंतु ग्रहण काळामध्ये आपल्या सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीवरती परिणाम होत असतो. अशा स्थितीमध्ये काही कामं करणं टाळायला लागतात. या काळामध्ये गर्भवती महिलांनी काही काळजी घेणं गरजेचं असतं. गर्भवती महिलांनी धार्मिक मान्यतेनुसार कोणकोणती कामं टाळली पाहिजेत आणि कोणत्या प्रकारची खबरदारी घेतली पाहिजे, हेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतोय. सगळ्यात पहिले हे जाणून घेऊयात की सूर्यग्रहण कधी दिसणार आहे. 8 एप्रिल रोजी दुपारी 2:10 पासून ग्रहण सुरू होईल आणि पहाटे 2:22 संपेल. सूर्यग्रहणाबाबत गरोदर महिलांमध्ये चिंतेचं वातावरण आहे, कारण ग्रहण काळामध्ये गर्भवती महिलांच्या आरोग्याबाबत विविध गैरसमज पसरलेले असतात. सर्वात सामान्य समजांपैकी एक म्हणजे गर्भवती महिलांनी सूर्यग्रहण पाहू नये. याशिवाय या काळामध्ये त्यांनी अत्यंत सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. हे खरं आहे की सूर्यग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. अशा परिस्थितीमध्ये सूर्यग्रहण काळामध्ये काय करावं आणि काय करू नये असा प्रश्न महिलांना वारंवार पडत असतो. तर सूर्यग्रहणाच्या दरम्यान गर्भवती महिलांच्या आरोग्याबाबत प्राचीन समज आहेत, ज्यानुसार सूर्यग्रहण गर्भवती महिलांसाठी हानिकारक ठरू शकतं. ज्योतिषशास्त्र देखील याचं समर्थन करतं. असं मानलं जातं की जर ग्रहण काळामध्ये गर्भवती महिलेचा किरणांच्या संपर्कामध्ये जर ते आले तर गर्भातील बाळाला त्यांना हानी पोहोचू शकते. परंतु विज्ञानानुसार अद्याप या संदर्भात कोणतेही वैज्ञानिक परिणाम मिळालेले नाहीत. विज्ञान या समजुतींना पूर्णपणे मिथ्या मानतं. आता ग्रहण काळात नक्की काय करावं? घरामध्ये अन्न शिजवलेलं असेल तर ग्रहण काळामध्ये अन्न आणि पाण्यामध्ये तुळशीची पानं टाका, जेणेकरून ग्रहणाचा नकारात्मक परिणाम तुमच्यावर होणार नाही. यावेळी घराच्या मंदिरावरती पांघरून घालावं. तसेच या काळामध्ये जास्तीत जास्त वेळ देवाची उपासना करण्यामध्ये घालवावी. आता कोणत्या गोष्टी ग्रहण काळामध्ये टाळायला हव्यात तेही पहा. ग्रहण काळामध्ये घट्ट अन्न खाण्याऐवजी पाणी आणि फळांचं सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. त्यानंतर ग्रहण काळ संपल्यानंतरच गरोदर स्त्रीनं स्नान करावं असा सल्लाही दिला जातो. त्यानंतर या काळात महिलांना कात्री, चाकू इत्यादी कोणत्याही धारदार वस्तूंचा वापर न करण्याचा सल्ला दिला जातो. असं मानलं जातं की यामुळे मुलांमध्ये काही शारीरिक विकृती ही निर्माण होऊ शकते. आता ग्रहण काळामध्ये काय काय काळजी घ्यावी हेही पहा. सूर्यग्रहणाच्या काळामध्ये वातावरणातील बदलामुळे गर्भवती महिलेच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते असं मानलं जातं आणि त्यामुळे हे करणं टाळावं. लक्षात ठेवा की बहुतेक विश्वासांमागे कोणतेही वैज्ञानिक परिणाम नाहीत, म्हणून आपण आपल्या आरोग्याबद्दल डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा, हेही लक्षात ठेवा. तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.